हाय गाइस, गुड मॉर्निंग। सकाळ सकाळचा तुम्हाला मी आज ब्लॉग दाखवते माझ्या रेसिपीचा। मी आज मटकी मिसळ बनवणार आहे। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटतात तुम्ही कमेंट्समध्ये सांगा। जा सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। आणि आता मी रेसिपीला चालू करते। माझी मेनू आहे आजचा मिसळ बनवण्याचा। मटकीची मी मिसळ बनवणार आहे। आता मी मिसळ बनवण्याची तयारी करते, तुम्हाला दाखवते। कांदा टोमॅटो वगैरे तर आपल्याला कापून घ्यायला लागतील, ते मी आता कापून ठेवते आणि तुम्हाला दाखवते। आणि हे बघू शकता मी बाजारात आणलेली मटकी आहे। मोड आणले नाही घरी, मी कच्च्या अंड्यावरती मोड आणते त्याला, पण आता ह्याला मोड आणले नाही त्याच्यामुळे मी आता हे रेडीमेड आणले। आणि आता तिला मी तयारीला सुरू करते। जे जे सामान आपल्याला लागतं ते काढून घेते। कोथिंबीर, कढीपत्ता आणि टोमॅटो आणि कांदा हे सगळं मटेरियल काढून घेते आणि कापून पण घेते। किचन छोटं असल्यामुळे मी तिथे पसारा नाही करू शकत आहे, त्यामुळे मी सगळं करून ठेवते आणि तुम्हाला दाखवते आणि मी तयारीला लागते। हे बघा गाईज, आपण बारीक शेव पण घेतली आहे। हे मटकी आहे, हे फरसाणा आहे आणि हे बघा मी आता कांदा टोमॅटो वगैरे कापून ठेवला। आता मी याच्या तयारीला लागते। आपल्याला मिसळ बनवायची आहे, मटकी मिसळ। आता मी तयारीला लागते। हे बघा मी आता ह्या टोपामध्येच करणार आहे। हा आता धुवून घेतलाय। आता ह्याला मी गरम करते। गरम करून झालं की मग ह्याच्यात तेल सोडते। मग आपण ह्याचा ना कांदा टोमॅटो वगैरे आहे तो आपण फ्राय करून घेऊया, मस्त लालसर भाजूया आणि मग त्यामध्ये मटकी सोडूया। गाईस, मी आता तेल पण ह्याच्यामध्ये ठेवले गरम करण्यास। आता मी ह्याच्यामध्ये कांदा वगैरे टाकायला सुरू करते, फ्राय करते आणि आपण एकत्रच करून टाकूया सगळं। हे बघा कसं उडतंय पाण्याचा तडका लागल्यामुळे। जरासा पाणी लागलं की असं तेलाचा आवाज येतो, हे बघू शकता। आणि ह्याला मी फ्राय करून घेते लालसर, एकदम ह्याला लाल भाजून घेते चांगलं। हे बघा मी गाईज बनवायला घेतलेलं आहे। हे बघा माझं लालसर होत आला आहे कांदा टोमॅटो कोथिंबीर। आता ह्याला मी फ्राय चांगलं करून घेतलं आहे। अजून एकदा 5 मिनटं आपण ह्याला चांगला फ्राय करून घेऊया। त्यात हळदी पावडर टाकूया, लाल मिरची पावडर टाकूया, चवीपुरतं मीठ टाकूया आणि ही मटकी आणि मग आपण सजवायचं साहित्य करूया आणि मग मस्त चमचमीत रसरशीत आपण मटकी मिसळ खाऊया। हे बघा आता माझं हळद टाकून झाली आहे, चटणी टाकून झाली आहे, चवीपुरतं मीठ पण टाकून झाले आहे। आता ह्याच्यामध्ये मी एकत्र हलवून एक जीव घेते आणि त्याच्यामध्ये मी मटकी सोडते। मटकी सोडते। आता आपल्याला जेव्हा ग्रेव्ही बनवायची आहे तेवढी ना आपण पाणी घेऊ शकतो याच्यामध्ये। आता ह्याला मी एकत्र असं हलवून घेऊन मी ह्याच्यामध्ये पाणी टाकणार आहे, कारण आपल्याला मिसळ बनवायची आहे तर आपल्याला पांढरा तांबडा रस्सा लाल तिखटवाला बनवायचा आहे। त्यामुळे आपल्याला हे फरसाण आपण त्याच्यामध्ये ॲड करून खाण्यास मजा येते, त्यामुळे आता मी पाणी ॲड करते ह्याला एकत्र चांगलं हलवून। हे बघा आता मी पाणी टाकते याच्यामध्ये, ॲड करते पाणी। आपल्याला चांगली उकळी येऊन द्यायची आणि त्याला चांगलं ग्रेव्ही बनवायची आपल्याला। हे बघा अशी झाली माझं। आता त्याला चांगलं उकळून देऊया आपण, म्हणजे मटकी पण शिजून निघेल आपली। मग आपण खाण्याला तयार झालो मिसळ, बघू शकता। आणि हे साध्या सिंपल पद्धतीने आहे। अजून दुसऱ्या पद्धतीने पण मला बनवता येते, ते पण नेक्स्ट टाईम मी बनवून दाखवीन तुम्हाला। याच्यामध्ये मी सिंपल पद्धतीने केले, मसाले ॲड केले नाही जास्त। तुम्हाला कसे वाटते ते पण बघू शकता। आणि आता ह्याला चांगली उकळी येऊन दिली की शिजून झालं की आपण त्याची डिश सर्व करूया। हाय गाईज, बघा आपला हा मटकीचा रस्सा कसा झाला आहे। हे बघा बघू शकता तुम्ही माझी मटकीचा रस्सा। आता आपण ह्याला सर्व करूया छानपैकी आणि ते पण खायला घेऊया बनवून। म्हणजे बनवून तर झालंय आपलं, फक्त सर्व करूया। आणि हे बघा
लाल लाल तांबडा रस्सा, हे बघू शकता. हे वाफ येते याच्यावर, त्यामुळे तुम्हाला थोडं बुसकट दिसतंय. तुम्ही बघू शकता. हे बघा माझी मटकीचा रस्सा तयार. आणि आपली मटकी पण मस्त रेडी शिजलेली आहे आणि मस्त सुगंध वास येतोय. आता मी गॅस बंद केला. आता आपण सर्व करायला घेऊया डिश. गाईस मी आता सर्व करते ह्या डिशमध्ये, तुम्हाला दाखवते सर्व करताना. ह्या डिशमध्ये मी आता हा रस्सा ओतून घेते. हे बघा माझी मटकी. आपण थोडासा रस्सा घेऊया. आता ह्याच्यामध्ये ना आपण हे करूया, फरसाणा ठेवून सर्व करूया. हे बघा, हे बघू शकता. आता हा मी फरसाणा त्याच्यामध्ये टाकते. गाठी आहे, त्याला गाठी बोलतो आम्ही मराठीमध्ये. हे बघा, हे बघू शकता. आता ह्याच्यामध्ये आपण अजून बारीक शेव टाकूया आणि याच्यामध्ये थोडा रस्सा अधिक ॲड करूया अजून हा मटकीचा. हे मटकीचा रस्सा अजून घेऊया याच्यामध्ये पातळ होण्यास. हे बघा, आणि तरी पण घेऊया आपण ह्याची. हे बघू शकता तरी. त्याच्यामध्ये मी बारीक शेव पण ॲड करते आणि ह्याच्यामध्ये लिंबू पिळूया आपण. लिंबू पिळून अजूनच टेस्ट लागतं हे. बघू शकता. आता ह्याच्यावरती मी सर्व करते शेव. हे बघा, ही माझी रेडी झाली मिसळ. आता याच्यावरती मी हे लिंबू ठेवते आणि तुम्हाला कशी कमेंट्समध्ये वाटतात माझी रेसिपी ते सांगू शकता. हे बघा असं हलवून घेतलंय मी आणि तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही खाऊ शकता. असं एकत्र हलवून घेऊया आपण. जर पातळ पाहिजे तर पातळ, घट्ट पाहिजे तर घट्ट, असं खाऊ शकता. आणि तुम्हाला कशी वाटते रेसिपी कमेंट्समध्ये सांगू शकता. लिंबू पिळूया आता आपण ह्याच्यामध्ये आणि सर्व करून खायला घेऊया. तुम्हाला कशी वाटते कमेंट्समध्ये सांगा. बाय. आपण नेक्स्ट टाईम भेटूया दुसऱ्या रेसिपीमध्ये. ही माझी प्लेट मिसळची तुम्हाला कशी वाटते कमेंट्समध्ये सांगा. सबस्क्राईब करायला पहिलं विसरू नका. मला सबस्क्राईब करताना पहिले कमेंट्स आणि सबस्क्राईब आणि लाईक करायला शिका.